फार व्यवस्थित आहे, चांगले आहे. करकमचा अनुभव तुम्हाला सांगतो मी इथं यशो काम करत असताना म्हणजे ऑक्टोबर 2022 ची छाटणी. तर त्या छाटणी करत असताना लोकांनी पहिली ऑक्टोबर छाटणी केली की आपण काय करतो, गवत नाव नष्ट व्हावं म्हणून तणनाशक मारतो. त्या लोकांनी तणनाशक मारलं. साधारणतः एक 17-18 लोक होते शेतकरी. त्या सगळ्या लोकांच्या बागा पूर्ण ड्राय झाल्या, फुटलीच नाही बाग. खाली मॉइश्चर जास्त होतं आणि तणनाशक मारलं तर तण नष्ट व्हावं म्हणून. तर तुम्ही जे तणनाशक मारत असताना फार काळजीपूर्वक मारायला पाहिजे. त्याचा जो डोस आहे तो डोस सुद्धा फार काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे. आपल्याला वाटतं अरे तणनाशक सगळं राख रांगोळी झाली पाहिजे, पण त्या तणनाशकाच्या बरोबर आपल्या बागेची सुद्धा राख रांगोळी होती. त्याच्यामुळं तुमचा जो डोस आहे आणि त्याचा जो मॉलिक्युल म्हणतो, राऊंड अप मारायचं का, स्वीप पॉवर मारायचं का, ते पहिलं बघा. कंपन्या बघा, काय काय कंपन्या आहेत अशा बोगस की त्याच्यामध्ये ते 2,4-D वापरतात, मिक्सिंग करतात आणि त्याचे परिणाम आपल्या पिकावर होतात. ही मोठी इन्व्हेस्टमेंट असते आपली. म्हणजे द्राक्षाची बाग उभा करायची हे मोठं भांडवल आहे. एकदा ते भांडवल संपलं की पुढे काय करू शकणार. आम्ही एकदा बापूंना विचारलं की एकदा रानात आल्यानंतर बरंच तण वाढलं होतं. बापूंना आम्ही विचारलं की काय करायचंय. रानातल्या काही मॅनेजर लोकांचं म्हणणं होतं की तण बरंच वाढले, काढावं लागेल. आणि बापूचं थोडस विरुद्ध म्हणणं होतं आणि त्यांचा उद्देश थोडासा पटला मला बोलताना. आणि मी सहज यांची चर्चा झाल्यावर बापू एकदा म्हणले की आता काही झोपायचं आहे का रानात इतकं स्वच्छ करून सगळं. इतकं सगळं स्वच्छ करून काय आता झोपायचंय का काय म्हणलं रानात. आणि त्याच्या मागे त्यांची विचार थोडीशी वेगळी होती की तणचा वापर कसा करायचा. की जर ज्या क्षणी तुम्ही तण काढताय तेव्हा जे कीटक आहेत ते जाणार आहेत कुठं खायला, वर जाणार आहेत. जिथं हिरवळ आहे तिथं वरती जाणार आहेत. त्याच्यामुळे त्यांनी त्याचा तसा वेगळ्या अर्थाने मला ते समजून सांगितलं की तणाचा वापर करायला आला पाहिजे. कुठल्या क्षणी वापरायचं तणनाशक आणि कुठल्या अवस्थेत वापरायचं नाही, ही थोडस लक्षात आलं पाहिजे. इसमें एक दूसरी थ्योरी लेके आ रहा हूँ मैं. शेंद्र गाब की बात कर रहे हैं, ठीक है. इसको यहाँ पर जोड़ते हैं. हमारी जमीन में कितनी शेंद्र गाब है, ऑर्गेनिक गाब की जो बात करते हैं 0.2 से लेकर 0.7 के आसपास है. हमें चाहिए कितना होता है द्राक्ष के लिए, वो तकरीबन 3% के आसपास चाहिए होता है. अगर 3% हो तो हमें कोई खत देने की आवश्यकता नहीं है. पर हमारा जो वातावरण उस पर कभी बनता नहीं है. इसको अगर हमें बढ़ाना है तो हम लोग हमेशा क्या बोलते हैं कि आपको हर साल 10 टन एकरी आपको शेन खत देना है. प्रश्न ये आता है कि क्या हर किसान 10 टन शेन खत खरीद के दे सकता है क्या करंट कंडीशन में. क्या इतनी लागत है, उनके इतना पैसा है क्या उनके पास. उस कंडीशन में ये जो गवत है या ये जो वीड्स वगैरह जो हैं इनकी बात कर रहे हैं, अगर वो कट करके उसको हम कंपोस्ट करें या फिर हम श्रेडर मशीन अगर रहता है, किसी का श्रेडर है या वीडर मशीन है जो कि सीधा बीच में सीधा काटते जाता है, वो उसका इस्तेमाल करें और उसको वहीं गिरने दें और वहीं अगर थोड़ा सा उसके ऊपर शेन खत डाल के उसको वहीं घुमा दें, तो ये क्या ज़्यादा लाभकारी है कि नहीं. तणनाशक हमें क्यों प्रयोग करना है. मैं तो ये मानना कि मत करो. जितना जमीन में शेंद्रीय घाव बढ़ता जाएगा उससे जो नेचुरल एनिमीज हैं जो रोग और कीट से लड़ने की क्षमता प्रदान करते हैं उसकी संख्या बढ़ेगी और उससे रोग और कीट नियोजन में हमें मदद मिलेगी. तो बहुत सारे फायदे हैं उससे. तो आपको सोचना है आपको क्या करना है. क्षणिक काम में मतलब तणनाशक मारो, काम खत्म करो, तो कभी कभी ऊपर का भी काम खत्म हो जाता है. या फिर लॉन्ग टर्म आप सोचते हैं दूर का, तो उसके बहुत सारे फायदे होते हैं. बोधावर टाकलं तर मल्चिंग होईल आणि मुळी म्हणजे पाणी कमी लागेल. इव्हॅपोरेशन जे म्हणतो ना आपण, बाष्पीभवन ते कमी होईल. मुळी चांगली काम करेल. तणनाशकही मारून जर समजा ते व्यवस्थित जर मेलं तर ते काय होईल की ते मुळी जर संपली, मुळी जर कुजली,
तर तिथे काय होते, पोकळीक जमा होते आणि जेवढी पोकळीक झाली तेवढंसं एरेशन चांगलं होईल. जितकं एरेशन झालं तितकं तुमची मुळी, तुमच्या द्राक्षाची मुळी किंवा कोणत्याही पिकाची मुळी सुद्धा चांगलं काम करेल. त्याला मेन हेच आहे की तुमचा जितकं गवत राहील तुमच्या बागेत, फक्त गवत असं पाहिजे, एवढं नाही की फ्लॉवरिंग वरती आलं आणि तिथंच आणखी पडून राहिलं आणि पुन्हा आणखी वाढून राहिलं, ही परिस्थिती नाही पाहिजे. तिथलं तिथंच त्याला दाबा, तिथंच करा. ऑर्गॅनिक कार्बन आहे तो नक्कीच वाढेल आणि त्याचाच फायदा आपल्याला इतर याच्यासाठी होईल. ड्रोनचा वापर आणि कोणते पिकं, बाकी 4 पिकं आपण म्हणताय की 4ही पिकात ड्रोनचा वापर कसा करावा. आता ड्रोन हे काल परवाच आहे. 5-6 वर्षापूर्वी ड्रोन पाहत होतो, लग्नाच्या मंडपात ते फिरत राहायचं, फोटोग्राफ घ्यायचा. आजही दिसलं मला इथं बोलताय, ठीक आहे ना. तर तिथं होतं. त्याच्यानंतर ते ड्रोन इथून मंडपातून वावरात गेलं, आपल्या शेतात गेलं. शेतात कधी आलं आणि त्याचा वापर कसा करावा. सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला तर द्राक्ष बाग किंवा इतर प्लॉट, त्या प्लॉटमध्ये जेव्हा आपलं ट्रॅक्टर जात नाही, पाऊस आलाय, जोरात पाऊस सुरू आहे, ट्रॅक्टर जात नाही, माणूस इकडे बाहेर ट्रॅक्टर उभा आहे आणि गन घेऊन तो आतमध्ये फिरतो, 2 माणसं त्याच्या पाईप धरायला चालले आणि तो एक धरू चालला. तिथं आपण फोटो पाहतो आता बागेच्यात, कधी व्हिडिओ येतात, कधी काही आपल्या फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअपवरती लय चालते. ते परिस्थिती आहे, ट्रॅक्टर जात नाही, बागा वाचवायच्या आहे. अशा परिस्थितीत आपला ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला काम करून घेता येतं. NRC द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये याच्यावर चांगला अभ्यास झालाय आणि लोक करून राहिले अजूनही अभ्यास. डॉक्टर दीपेंद्र सिंग यादव म्हणून आहेत, त्यांनी याच्यावरती बरं काम केलंय, ते लीडर आहेत, त्याच्यात दिलाय त्यांना जबाबदारी. तर ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला औषधांची फवारणी करता येईल पावसाळ्यात, जेव्हा तुमचं ट्रॅक्टर काम करत नाही. इतर वाढीच्या अवस्थेत ड्रोनच्या माध्यमातून तुम्हाला संजीवकांची फवारणी सुद्धा करता येईल. सुरुवातीला खरं छाटणीच्या नंतर जेव्हा कॅनोपी मोकळी असते, जेव्हा आपल्याला CCCचा फवारणी करायची आहे, लिओसिनची आहे किंवा 6BA युरेसिलची फवारणी करायची आहे, त्यावेळेस ओपन कॅनोपी असते आणि व्यवस्थित कव्हरेज होते. त्याच्या ड्रॉपलेट साईज इतकं बाहेर फाईन असतं एकदम की फार कमी क्वांटिटीमध्ये त्याचं कव्हरेज होते चांगला. तोही अभ्यास झालाय. म्हणून त्यावेळेस आपल्याला संजीवकाची सुद्धा फवारणी आपल्याला करता येईल. तिसरं मी एक म्हणलं की जे आता मघानी सांगितलं ना की एक कंपनी आहे, त्या कंपनी मल्टीस्पेक्ट्रल इमेजेस तो ड्रोनच्या माध्यमातून पूर्ण स्कॅनिंग करतात आणि स्कॅनिंग करून तुम्हाला सांगतात की तुमच्या प्लॉटमध्ये कोणत्या लाईनीत कुठे काय प्रॉब्लेम्स आहे, डेफिशियन्सी आहे की ओलांडा फाटला आहे, तुटला आहे की आणखी काय आजार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचे आयडेंटिफिकेशन करता सुद्धा ड्रोनचा वापर होतो. तिथे प्रत्येक पिकात घेता येईल. केळीमध्ये जी पिपाटी सारखं येतं बघा, पिपाटी पीक आहे, बरोबर आहे. मेन बुरशी राहते कुठं, मग त्याला ड्रोनचा वापर फार फायदेशीर होतो का, तर वरनं स्प्रे बसतो, बागेला तुम्हाला खालून लागतोय, पण त्या केळीला आपल्याला उपयोगी होतोय का, तर वरनं स्प्रे मारता येतो. बरेचसे असे पिकं आहेत की पावसाळ्यामध्ये किंवा इतर काही अडचणीमुळे आपल्याला खाली जाता येत नाही. कॅनोपीमध्ये उसा याच्यात किंवा काय म्हणतात केळीच्या बागेत तुमचा ट्रॅक्टर चालतच नाही, ट्रॅक्टर जातच नाही. मग आता काय फवारणी करायची तर हातानेच करावं लागेल. ड्रोनच्या माध्यमातून तुमची इफिशियन्सी वाढेल, कार्यक्षमता वाढेल, कमी वेळात चांगलं काम होईल आणि त्याची इफेक्टिव्हनेस चांगले होता. ड्रीपचा वापर ज्यावेळेस आपण करतो द्राक्ष पिकामध्ये इनलाईन ड्रीप वापरतो मध्ये सर दोनों काम करता है, कोई परेशानी नहीं है, दोनों चलते हैं, आपके ऊपर है. बस हमेशा ये ध्यान रखो जब भी आप ट्रिपर के चुनाव करते हो ना, तो सबसे कम जो डिस्चार्ज रेट वाला होता है वो ज़्यादा फायदेमंद होता है. बस समय ज़्यादा लगता है पानी देने में, समझ में. मतलब 2 लीटर 4 लीटर 8 लीटर, अगर टेक्निकली कोई बात करेगा तो 2 लीटर ज़्यादा फायदेमंद होता है, क्योंकि धीरे धीरे पानी पड़ता है, पानी का फैलाव अच्छा होता है. और जब पानी का फैलाव अच्छा होता है तो पूरा रूट जोन अच्छे से पूरा भीजता है, वहाँ पर क्षार है उसका निचरा भी होता है और कम पानी में व्यवस्थित काम भी होता है. लेकिन समझता हूँ मैं बिजली वगैरह की वजह से आप लोग 8 लीटर लेते हो, बट जब 8 लीटर, चूँकि पानी की बात करिए तो एक चीज़ और बोलना है, जब हम 8 लीटर लेते हैं तो कितना पानी देते हैं वो ज़्यादा इम्पोर्टेंट हो जाता है. और जब पानी की बात हुई तो एक व्हाट्सएप पे कभी कभी चर्चाएं चलती हैं किसी प्लॉट के बारे में कि मैंने ये फसल लगाई है, ये वैरायटी है, इस वैरायटी मेरा बहुत अच्छा चल रहा है, फोटो डालता है. दूसरा शेतकरी भाई बंधु क्या बोलता है, बहुत अच्छा माल दिख रहा है, कितना पानी दे रहे हो. और जवाब क्या आता है, 1 घंटा 2 घंटा 1.5 घंटा.
बट वो 1 घंटा 1.5 घंटा 2 घंटा में कितना पानी जा रहा है उस बारे में कोई चर्चा नहीं होती है। कहने का तात्पर्य यह है घंटे के साथ साथ हमें यह भी ध्यान देना है कि कितना क्वांटिटी पानी जा रहा है। ड्रोन की जो बात कर रहे हैं बहुत सही है। ड्रोन अर्ली स्टेजेस के लिए, शुरुआती स्टेज के लिए काफी प्रभावकारी रहता है जब ट्रैक्टर नहीं जाता है। बट लेट स्टेज में वो थोड़ा इश्यू आता है क्योंकि जब पूरी कैनोपी आ जाती है तब कवरेज के इश्यू आते हैं। बट माइट्स के ऊपर काम कर सकता है क्योंकि माइट्स का ज्यादातर ऊपर होता है, वो माइट्स जब नीचे मूव करते हैं तब एक इश्यू आते हैं। तो ये, लेकिन ड्रोन के लिए कितना आपको देना है, चाहे कोई भी पेस्टिसाइड, उसकी जानकारी होना आवश्यक है। पता करो कोई भी आप ये डाल रहे फंजीसाइड, मूषनाशक या कीटनाशक, कितना एक्चुअली ड्रोन के थ्रू, क्योंकि ड्रोन का स्प्रेइंग वॉल्यूम 10 लीटर 15 लीटर इतना ही होता है, उससे बहुत ज़्यादा नहीं होता। उसमें कितना एआई होना चाहिए, एक्टिव इंग्रेडिएंट, वो बहुत इंपॉर्टेंट होता है। रही बात अगर मैं इसकी बात करूँ अनद्रव्य की, जो कि एनआरसी ने उस पर भी काम किया हुआ है, तो ज़्यादातर में ड्रोन को इस्तेमाल करते हैं हम लोग बेसिकली पोटैश और सूक्ष्म अनद्रव्य के लिए। पोटैश क्यों? क्योंकि अर्ली स्टेज में बारिश होती है, ट्रैक्टर जाते नहीं है, और पोटैश जैसे मैंने पहले बात किया है, कोई भी स्ट्रेस सिचुएशन है उससे लड़ने की क्षमता पोटैश देता है। और चूंकि पोटैश किसी कंपाउंड का फॉर्म भी नहीं होता है तो बहुत जल्दी उसका पत्ते से निचरा हो जाता है। सो पोटैश का जो होता है नॉर्मली हम लोग ड्रोन में जो होता है 1 किलो 1 kg का होता है 10 लीटर के लिए। 1 किलो का मतलब सफिशिएंट पाएगा, क्योंकि नॉर्मली आप जब भी अंदर करोगे तो हमेशा ये देखो कितनी अंदर डालना चाहिए ताकि पूरा घुल जाए, क्योंकि जहां भी एक सर्टेन लेवल के बाद थोड़ा भी नीचे सॉलिड दिखता है तो ये माने बात है कि उसके आगे वो चीनी जब डालते हैं ना ग्लास पे घोलते हैं तो पहले 1 चम्मच डालेंगे, 2 चम्मच, उसके बाद देखेंगे थोड़ी चीनी नीचे बैठने लग जाती है, यानी कि उतना पानी के लिए सिर्फ वो 2 चम्मच ही चीनी काफी थी। वैसे ही आपको ड्रोन के लिए जब भी कोई अंदरव की फवारनी कर रहे हो, कितना सिंपल तरीका है, कीटनाशक की तो बात नहीं कर रहे हो, अंदरव के लिए पहले ये जान लो कि कितना हमें वो अंदरव डाल के कितना घुल सकता है, एकदम लिक्विड फॉर्म में रहता है, उतना अगर आप वर्कआउट कर लोगे तो उसके अकॉर्डिंगली आप अच्छे से ड्रोन का अंदरव्य व्यवस्थापन के लिए इस्तेमाल कर सकते हो। सुरुवातीला ESS होतं बघा, आता ESS आलं। सुरुवातीला आपण हाताने मग्याने डीप करायचा, पण ESSचे जेव्हा रिझल्ट चांगले मिळाले तेव्हा आता प्रत्येक जण मशीनने काम करतो, कारण की त्याची कार्यक्षमता तर वाढली, परंतु त्याचे फायदे चांगले मिळायला लागले। ड्रोनचंही तसंच होईल। एक सांगायचं विसरलो मी तुम्हा लोकांना, आपल्याच गावचे सुपुत्र नितीन बापू कापसे यांना नुकताच जीवन गौरव पुरस्कार मिळाला जिल्ह्याचा। तर मला वाटतं आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करूया एकदा। हो सर, मी एक